दिवसाची सुरुवात बरोबर. गेल्या आठवड्यामध्येच मी माझ्या लहान मुलीचं आधार कार्ड बनवायला गेलो आणि त्या ठिकाणी बसलो असताना मग तिचा नंबर आल्यानंतर मग तिचं नाव वगैरे लिहून घेतलं, तिचा फोटो काढला आणि तिच्या बोटाचे ठसेसुद्धा घेतले आणि ती सगळं बघत होती आणि तिने मला विचारलं की हे काय करत आहे, ठसे बोटाचं काय हे केलं. तर त्यावेळेस मी तिला सांगितलं, आपल्या बोटाचे जे ठसे आहेत हे आपलेच आहेत. जगामध्ये कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीचे आपल्या बोटासारखे ठसे नसतात. आणि तिला मी समजावून सांगत होतो की आपल्यासारखं दुसरं कोणी ह्या जगामध्ये नाही आहे. बघा किती अद्भुत आणि आश्चर्यकारक आपण देवाची निर्मिती आहोत. किती अद्भुत रीतीने देवाने आम्हाला निर्माण केलेलं आहे, आम्हाला बनवलं आहे. तो आम्हा प्रत्येकाला ओळखतो, तो नावाने ओळखतो आम्हाला आणि प्रत्येकावर तो सारखेच प्रेम करतो. बघा देवाचं वचन सांगतं की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. देवाने सर्वांवर प्रीती केली. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली. जगावर म्हणजे ह्याचा अर्थ त्याच्यामध्ये सर्वजण आले. देवाने कोणाला एकाला असं काही भेदभाव वगैरे केलेला नाही. देवाने प्रत्येकावर प्रेम केलेलं आहे. तो सारखीच प्रत्येकावर प्रेम करतो. बघा एक आई आहे आणि तिला जर 5 मुलं आहेत तर ती प्रत्येक मुलावर तेवढंच प्रेम करते. प्रत्येक मुलाचा स्वभाव, प्रत्येक मुलाचा जे काही आजार असतो किंवा प्रत्येक मुलाची आवड निवड असते ही तिला प्रत्येकाबद्दल तिला माहीत असतं. कोणाला आजाराचं काय आहे किंवा कोणाला ॲलर्जी आहे का, हे सर्व काही तिला माहीत असतं, कारण ती प्रत्येकावर सारखंच प्रेम करते. देव पण तसाच आहे. देव आपणा प्रत्येकावर सारखं प्रेम करतो. कधीकधी आपल्याला असं वाटतं की देव माझ्यावर प्रेम करतो की नाही, देवाचं माझ्याकडे लक्ष आहे की नाही, असं बऱ्याच वेळेस वाटतं. पण लक्षात ठेवा, देव तुमच्यावर एवढं प्रेम करतो की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिलेला आहे, हे आपण कधीही विसरू नये. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मत्ती कृषी वर्तमान ह्याचा 6वा अध्याय आणि 26वा वचन. गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 6 अँड वर्स 26. आकाशातील पाखरे लक्षपूर्वक पहा, ती पेरीत नाही, कापीत नाही व कोठारात साठवीत नाही, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यास खावयास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.